नेक्स्ट डेफिनेशन. आता एएन आपण बघितला, तर त्या एएन ला एक पर्टिक्युलर नाव आहे, ते बघूया. डेफिनेशन. एएन मध्ये काय आहेत सगळे? इवन परम्युटेशन. तो राईट डाऊन अल्टरनेटिंग ग्रुप. अल्टरनेटिंग ग्रुप ऑफ डिग्री n. Definition. The group of even permutations the group of even permutations of n symbols is is denoted by an and is called the alternating group the alternating group of degree n. Alternating group of degree n. डेफिनेशन विचारू शकतात. डिफाइन अल्टरनेटिंग ग्रुप. सगळे इवन परम्युटेशन एका सेट मध्ये टाकायचं. तो सेट आत्ताच आपण प्रूव्ह केला, तो सब ग्रुप होतो. सब ग्रुप आहे म्हणजे ग्रुप आहे, म्हणून त्याला अल्टरनेटिंग ग्रुप म्हणायचं. नाउ वन रिझल्ट इज देअर कन्सर्निंग दिस एन. राइट ऑन थेरम. थेरम फॉर n greater than 1 for n greater than 1 an has order n factorial by 2. n factorial by 2 म्हणजे काय? इवन परम्युटेशन किती असतात? n फॅक्टोरियल बाय 2. एसएन ची ऑर्डर काय असते? n फॅक्टर, म्हणजे तिच्या अर्धे काय असतात? इवन परम्युटेशन. लिहा. वी नो दॅट we know that for each odd permutation, for each odd permutation, alpha. What is the meaning of odd permutation? Hmm? Hmm. ऑड असतात, राईट. म्हणजे प्रोडक्ट ऑफ ऑड टू सायकल्स मध्ये ज्याला लिहिता येतं त्याला ऑड परम्युटेशन. ठीक आहे. मग याला काय म्हणू शकतो बरं आपण? अल्फा ऑलरेडी ऑड आहे आणि त्याला याच्यानं मल्टिप्लाय केला आपण. लक्ष द्या. अल्फा ऑलरेडी ऑड आहे आणि त्याला याच्यानं मल्टिप्लाय केलं, तर हे जे परम्युटेशन आहे ते ऑड असेल का इव्हन असेल? अल्फा ऑड आहे, त्याला अजून एका 2 सायकल मल्टिप्लाय करतो आपण, ते ऑड राहील का इव्हन होईल? मल्टिप्लाय केलोय आपण.
ऑड परम्युटेशन म्हणजे काय? त्याच्यामध्ये ऑड टू सायकल्स असतील, जी 1, 3, 5 असं काहीतरी. सपोज 5 आहेत, अजून एका टू सायकलनं मल्टिप्लाय केलं, किती सायकल होतील त्याच्यात? अगोदरच 5 आहेत आणि एकानं मल्टिप्लाय करतो, टोटल किती होतील हा? 6. ऑडचं काय झालं? इवन. समजतंय? 7 आहेत, अजून एकानं मल्टिप्लाय केलं, काय होईल येणारा रिझल्ट? हा. अल्फा ऑड परम्युटेशन म्हणजे काय? अल्फा इक्वल टू 2 सायकल गुणिले 2 सायकल गुणिले 2 सायकल, अशा किती सायकल असतील ह्या ऑड परम्युटेशन मध्ये? काहीतरी कन्फ्युजन वाटलं. ऑड परम्युटेशन म्हणजे काय? हा, ऑड संख्या असते ना, हा ऑड असते, अजून एका टू सायकलनं मल्टिप्लाय केलं तर ते काय होईल? ऑड काही होईल. हा, तेच म्हणतो बाकी. हे बघ, अल्फा हा ऑड आहे, म्हणजे 1, 2 जे काही संख्या येणार ते ऑड येणार आहे. सपोज इट इज एम इज ऑड. अजून एका सायकलनं मल्टिप्लाय केलं, किती झाल्या टोटल सायकल ह्या? m+1. एम जर ऑड असेल तर m+1 काय होईल? इवन होईल. सो दिस इज काय होईल हा? हा, 1 टू आयडेंटिटी नसतं, 1 टू आयडेंटिटी असतं. 1 टू ही सेपरेट एक टू सायकल, 1 टू आयडेंटिटी कसं? हम्म, मग ठीक आहे. आयडेंटिटी म्हणजे 1 इम्प्लाइज 1 ना. 1 इम्प्लाइज 1, 2 इम्प्लाइज 2. इथं काय आहे? 1 2 ला जातो आणि 2 1 ला. सो दॅट इज नॉट आयडेंटिटी. समजतंय? काही कन्फ्युजन आहे का काही? आयडेंटिटी म्हणजे काय? प्रत्येक एलिमेंट त्याच एलिमेंटला मॅप झाला पाहिजे. आणि 1 2 म्हणजे काय? 1 2 ला मॅप होतो, 2 1 ला होतो, बाकी सगळे फिक्स राहतात. दॅट इज द मिनिंग. सो दिस इज इवन. बरोबर आहे. देअर फोर, या द परम्युटेशन 1 to alpha इज इवन. म्हणजे थोडक्यात काय झालं बघा इथं, जर ऑड परम्युटेशन असेल, जेवढ्या ऑड आहेत तेवढ्या इवन तयार झाले का? हे बघा, एक जर ऑड घेतलं तर त्याला मल्टिप्लाय करून इवन तयार व्हायला लागलं. म्हणजे किती ऑड आहेत तेवढ्या इवन तयार झाल्या. झाल्या. आणि दुसऱ्या पण इवन असतील अजून, ऑडला मल्टिप्लाय करून इवन तयार झालं, दुसऱ्या इवन पण असू शकतात ना. मग कमीत कमी किती इवन तयार झाल्या? कमीत कमी जेवढ्या ऑड आहेत तेवढ्या. मी परत सांगतोय, हे बघा. सपोज दिस इज अवर एसीएल, त्याच्यात काहीतरी एलिमेंट आहेत. हम्म? हे एवढ्या ऑड आहेत. ठीक आहे. मग ऑड पासून परत इवन तयार करता येते, म्हणजे एवढ्याच इवन असतील हा. बरोबर आहे. आणि इकडच्या माहित नाही आपल्याला ऑड आहेत म्हणजे इवन आहेत का, आहेत की नाही हे बी माहित नाही. ठीक आहे. असतील तर किती इवन असतील हा? जेवढ्या ऑड आहेत तेवढ्या इवन झाल्या, अजून दुसऱ्या बी असतील तर जास्त असतील हा. ऑड पेक्षा जास्त. बरोबर आहे. नसतील तर जेवढ्या ऑड आहेत तेवढ्या इवन. बरोबर आहे. बघा, मी काय लिहितोय बघा, समजते का? देर आर, देअर फोर, देअर फोर देर आर ऍट लिस्ट, कमीत कमी, ऍट लिस्ट ॲज मेनी, हे वाक्य समजते का बघा? ॲज मेनी इवन परम्युटेशन्स ॲज देर आर ऑड. हे वाक्य समजते का बघा?
ऍट लिस्ट, हा दॅट इज इम्पॉर्टंट. ऑड असतील तर मल्टिप्लाय करून इव्हन तयार करता आलं, म्हणजे जेवढ्या ऑड आहेत तेवढ्या इव्हन तयार केलं आपण. पण अजून दुसऱ्या इव्हन असू शकतात फक्त. मग किती झाल्यात इव्हन, किती झाल्या? ऑड प्लस ते पुढच्या, म्हणजे कमीत कमी ऑड. बरोबर आहे. कमीत कमी जेवढ्या ऑड आहेत तेवढ्या पुढच्या, ठीक आहे. कमीत कमी म्हणून हॅट हे वाक्य समजते का? इथं थोडं बघा. ऑड असेल मल्टिप्लाय करा, इव्हन तयार झालं. पण दुसऱ्या इव्हन असतील तर अजून इव्हन ऍड होत जाईल, म्हणजे कमीत कमी तेवढ्या. तसंच इव्हनच्या बाबतीत पण होईल. काय लिहिता येईल? अल्सो. काय लिहिता येईल? नाही, वरच्या सारखंच लिहूया. अल्सो फॉर इच इव्हन परम्युटेशन बीटा, अल्सो फॉर इच इव्हन परम्युटेशन बीटा, the permutation the permutation 1 2 इंटू बीटा, हे काय होईल? इव्हन की ऑड? बीटा इव्हन आहे ऑलरेडी. बीटा इव्हन आहे. अजून एका टू सायकलने त्याला मल्टिप्लाय केलं तर येणारा रिझल्ट काय होईल? ऑड. राईट. इज ऑड परम्युटेशन, इज ऑड. देअरफॉर, आता सांगा, देअरफॉर देर आर काय? ऍट लिस्ट as many odd permutations as there are even. तर आता हे दोन वाक्य जर कंबाईन केलं आपण, देअरफॉरच्या पुढचे, काय तयार होईल इथून? तर पहिलं वाक्य बघा. जर पी ऑड असते, सॉरी, ऑड आणि इव्हन ना, ओ आणि ई घेतला आपण. हा, ऑडला ओ घेऊया, इव्हनला ई घेऊया. तर पहिलं वाक्य काय सांगतं आपल्याला? पहिलं वाक्य काय सांगतं? ओ इज लेस दॅन इक्वल टू ई. बरोबर आहे का? ऍट लिस्ट, कमीत कमी. लेस दॅन मीन्स वॉट? ते तेवढं किंवा त्याच्यापेक्षा मोठं. बरोबर आहे. तर पहिलं वाक्य हे सांगते आपल्याला. दुसरं वाक्य काय सांगतं? इज लेस दॅन इक्वल टू ओ. आणि हे दोन कंबाईन केल्यावर काय भेटतं? दोन नंबर आहेत. एम इज लेस दॅन इक्वल टू एन, एन इज लेस दॅन इक्वल टू एम. तर काय होतं? काय सांगता येतं दोन नंबर बद्दल? एम इक्वल टू एन, राईट. म्हणजे काय झालं इथं? ओ इक्वल टू ई. म्हणजे काय? जेवढे इव्हन आहेत तेवढेच ऑड झाले. टोटल परम्युटेशन किती आहेत? टोटल एन फॅक्टोरियल. त्याच्यातले अर्धे ऑड झाले, अर्धे इव्हन झाले. म्हणजे इव्हन किती आहेत? एन फॅक्टोरियल बाय. क्लिअर आहे का? So this implies there is, this implies there is an equal number of even and odd permutations in SEL.
as order of Sn is n factorial, this implies what is the order of an then? N factorial by